मुलांनो, आज आपल्याला एक नवीन गोष्ट पाहायची आहे. गोष्टीचं नाव आहे मैत्री. चित्राचं निरीक्षण करा पाहू. हा कोण आहे? हा मुलगा आहे. बरोबर, एक झाड आहे. त्या झाडाखाली एक मुलगा उभा आहे. त्याला समोरून हत्ती येताना दिसत आहे. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला कोणते दिसत आहे? अगदी बरोबर, तो मुलगा अतिशय घाबरलेला आहे. चला मुलांनो, दुसरे चित्र पाहूया. या चित्रात मुलगा घाबरून झाडावर चढला आहे. तो का बरं घाबरला असेल? बरोबर, कारण त्याला आपल्या जीवाची भीती वाटली. जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढला. मुलगा झाडावर चढलेला पाहून हत्ती झाडाजवळ आला आणि त्याने आपली सोंड वर केली. मुलांनो, हत्तीची सोंड म्हणजे त्याचे हात असतात. तो सोंडेचे उपयोग हाताप्रमाणे करतो. आता बघूया पुढे काय झालं. तर तिसऱ्या चित्रात मुलाने घाबरून न जाता पटकन झाडावरचे एक फळ तोडले आणि हत्तीचे सोंडे दिले. तर मुलांनो, सांगा बघू पुढे काय झाले असेल. तर प्रत्येकाने याची कल्पना करून त्याप्रमाणे चित्र बनवावे आणि या गोष्टीचा शेवट करावा. मला तर असे वाटते की तो हत्ती फळ मिळाल्यावर खूपच खुश झाला. हत्तीने ते फळ खाल्ले व सोंड वर करून त्या मुलाचे आभार मानले व त्या मुलाशी मैत्री केली. म्हणजे या गोष्टीतून आपण काय शिकलो? की संकटात न घाबरता धैर्याने तोंड द्यावे, प्राणी मात्रांवर दया करावी आणि सर्वांशी प्रेमाने मैत्रीने वागावे. आता ही गोष्ट पुन्हा एकदा लिहूया. चला तर आता गोष्ट वाचूया. मैत्री. एक मुलगा झाडाजवळ उभा होता. त्याला समोरून हत्ती येताना दिसला. मुलगा घाबरला, झाडावर चढला. हत्ती झाडाजवळ सोंड उंचावून उभा राहिला. मुलाने फळ तोडून हत्तीला दिले. हत्तीला आनंद झाला. त्याने मुलाला पाठीवर बसवले. दोघे छान मित्र झाले. शब्दार्थ: मैत्री, मित्रता, फ्रेंडशिप. हत्ती, हाथी, एलिफेंट. फळ, फल, फ्रूट. घाबरणे, घबराना, टू बी फ्राइटेंड. चढ़ने, चढ़ना, टू क्लाइम. सोंड, सूंड, ट्रंक. मुलगा कोठे उभा आहे? मुलगा झाडाजवळ उभा आहे. मतलब लड़का झाड़ के पास खड़ा है. मुलगा कोणाला घाबरला? मुलगा हत्तीला घाबरला. मतलब लड़का हाथी से डर गया. मुलगा झाडावर का चढला? मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला. मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? हत्ती झाडाजवळ आला. हत्तीला झाडावरची फळे खायची होती. हत्तीला आनंद का झाला? मुलाने झाडावरची भरपूर फळे तोडली आणि एक एक करून हत्तीला खायला दिली. म्हणून हत्तीला खूप आनंद झाला.